नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार बघा मित्रांनो, आता बांधकाम कामगार विभागात तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला गृहोपयोगी वस्तू दिली जात आहे मित्रांनो। आता ती वस्तू कोणकोणती दिली जात आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। बघा मित्रांनो, आता बांधकाम कामगारमध्ये तुमची नोंदणी असेल तर तुम्हाला गृहोपयोगी वस्तू कोणकोणती दिली जाणार आहे ते बघा मित्रांनो। याच्यात प्रस्तावना काय दिली, इमारत व इतर बांधकाम व्यवसायात काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना संबंधित स्थापनेचे काम पूर्णत्वास आल्यावर रोजगारासाठी नवीन बांधकाम जेथे सुरू होते तेथे स्थलांतरित व्हावे लागते। अशा स्थलांतराच्या ठिकाणी त्यांना नव्याने निवास, पाल्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक समस्या व भोजन याबाबत जुळवून घ्यावे लागतात मित्रांनो। बघा, आता जुळवून घ्यावं लागतं आपल्याला ते कोणकोणती भांडे दिली जात आहे ते आपण सध्या तर ही कोणती भांडे देत आहे ते आपण बघू। त्याच्यात आता गृहोपयोगी वस्तू आहे मित्रांनो। बघा, शासन निर्णय काय म्हटलं आहे मित्रांनो, इथे शासन निर्णय बघू आपण। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदित इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांच्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने उपयोगी वस्तू संच वितरण करण्याच्या योजनेत शासन मजुरी प्रदान करण्यात येत आहे मित्रांनो। बघा, आता इथे काय म्हटलं आहे, नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे मित्रांनो। आता बघा, तुमचं बांधकाम विभागात तुमची नोंदणी असेल तर तुमचा जो ID नंबर असेल, तुमच्याकडे जो कार्ड दिला असेल तो तुमचा कार्ड चालू असेल, सक्रिय असेल, त्या व्यक्तीला ही वस्तू दिली जाणार आहे मित्रांनो। आता हा कार्ड बघा, दरवर्षी काय केले जाते मित्रांनो, एकदा नोंदणी केली की दरवर्षी आपल्याला रिन्यू करावं लागतं मित्रांनो। आता तुमचं कार्ड सक्रिय असेल तेव्हाच तुम्हाला ती वस्तू दिली जाणार आहे मित्रांनो। बघा मित्रांनो, आता योजनेची अटी व शर्ती काय आहे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार ज्यांची नोंदणी सक्रिय आहे या योजनेची लाभार्थी राहील मित्रांनो। बघा, इथे स्पष्ट म्हटलं आहे, ज्याची नोंदणी सक्रिय असेल त्या व्यक्तीला ही वस्तू दिली जाणार आहे। तर सेकंड नंबर, नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्याची नोंदणी सक्रिय आहे यांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्राधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी, सरकारी कामगार अधिकारी, उपजिल्हा कार्यकारी अधिकारी यांच्याकडे भरून दिल्यानंतर गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्यात येतील मित्रांनो। बघा मित्रांनो, तुमचं डिस्ट्रिक्ट लेवलला WFC ऑफिस असेल किंवा तुमच्या तहसील लेवलला पण असेल, तिथे WFC ऑफिसमध्ये तुम्ही एक ॲप्लिकेशन भरून तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करायचं मित्रांनो। आता सबमिट करण्यासाठी स्वतः कॅन्डिडेट लागेल मित्रांनो। तिथे सबमिटसाठी आपल्याला आपलं बायोमेट्रिक घेतलं जाणार, बायोमेट्रिक कंपल्सरी असेल मित्रांनो। बायोमेट्रिक केल्याशिवाय ते आपलं ॲप्लिकेशन एक्सेप्ट करणार नाही। त्याच्यानुसार आपल्याला बघा, आता जिल्हा स्तरावर सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा कार्यकारी अधिकारी कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही ते ॲप्लिकेशन देऊ शकतात। तर मित्रांनो, तो ॲप्लिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, ते डाउनलोड करून तुम्ही ते फॉर्म भरायचे आणि त्याच्यात आपल्याला आपलं बांधकाम कामगारचं कार्ड असेल तर झेरॉक्स काढायची आणि आधार कार्ड असेल आणि तुमच्याकडे जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो पण तुम्ही एका झेरॉक्सवरती लिहून द्यायचं आहे। नंतर तुम्ही ॲप्लिकेशन भरणार, त्याच्यात तर आपल्याला फिल करावं लागेल ते रजिस्ट्रेशन नंबर आणि त्याच व्यक्तीला गृहोपयोगी वस्तू दिली जाणार आहे मित्रांनो। आता कोणकोणती वस्तू दिली जाणार आहे ते बघा, इथे टेबलमध्ये दिले गृहोपयोगी व संचातील वस्तू नग। आता बघा, 1 नंबर बघा, ताट किती दिले जाणार आहे तुम्हाला, 4, पाण्याचे ग्लास 8, पोतेले झाकणसह 1, पातले झाकणसह 1, पातोले झाकणसह 1, मोठा चमचा भात वाटपाकरिता 1, मोठा चमचा वरण वाटपाकरिता 1, पाण्याचा जग 2 लिटरचा 1, मसाला डब्बा 7 भाग 1, डब्बा झाकणसह 14 इंच 1 डब्बा 1, डब्बा झाकणसह 16 इंच 1, डब्बा झाकणसह 18 इंच 1, परात किती दिली जाणार आहे 1, प्रेशर कुकर 5 लिटर स्टीलचा असेल मित्रांनो 1 दिली जाणार आहे। नंतर कढई स्टीलचा असेल 1 दिली जाणार आहे। स्टीलची टाकी मोठी झाकणसह व वगैरेसह 1 दिले जाणार आहे मित्रांनो। एकूण वस्तू किती दिली जाणार मित्रांनो तुम्हाला 30 असेल। एकूण टोटल किती आहे बघा, टोटल 30 दिले, 30 वस्तू तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो।
बघा आता तुम्हाला नोंदणी बघा खाली 5व्या नंबरला बघायचं आहे, नोंदणी इमारत व इतर बांधकाम कामगार लाभार्थी ज्यांची नोंदणी सक्रिय आहे यांना गृहोपयोगी वस्तू संच पुरवण्याबाबत निविदा पद्धती अवलंबन करावं व नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड करावी. मित्रांनो बघा हे त्यांचं आहे. तर आपल्याला फक्त आपण आपलं जे कार्ड ऑन आहे का, एक्सपायर झालं का हे बघून घ्यायचं. जे एक्सपायर तुमची रिन्यू केले असेल तुम्ही, तर तुम्ही ते ॲप्लिकेशन भरून तुम्ही WFC ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही जमा करून तुम्ही हे भांडे घेऊ शकता. मित्रांनो बघा दरवर्षी रिन्यू केले जाते. बघा मित्रांनो हे टेबलमध्ये एवढे वस्तू दिली जाणार आहे. तुमची नोंदणी असेल तर तुम्ही बघा, त्यांचं नोंदणी असेल तर ते अर्ज भरा, ॲप्लिकेशन भरा ऑफलाईन आणि ते WFC ऑफिसमध्ये जाऊन जमा करा. तुम्हाला हे सर्व भांडे दिली जाणार आहे मित्रांनो.